आणि या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रमेश भाऊ पोकळे साहेब, सर्वप्रथम आज हॉटेल कन्हैया यांचं पालकमंत्र्यांच्या आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झालं हे सर्वप्रथम मी जाहीर करतो. आणि विशेष करून प्युअर व्हेज रेस्टॉरंट तिचं उद्घाटन झालं त्यानिमित्तानं आमच्या क्षीरसागर कुटुंबियाच्या वतीनं आदरणीय अण्णांच्या वतीनं मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो. आपण सरासरी आज बघितलं ॲव्हरेजली जगामध्ये आपण बघितलं तर आज स्पर्धेचं युग आहे आणि कोणत्याही गोष्टीत स्पर्धा जर करायचं म्हटलं की ते त्यामध्ये थोडी अडचण तयार होते, आव्हाने उभा राहतात. आणि अशा या परिस्थितीमध्ये वृक्षजी रसाळ त्यांनी या हॉटेलींचं अतिशय दर्जेदार हॉटेलचं आज उद्घाटन या निमित्ताने इथं ठेवलं. आणि हॉटेल व्यवसाय करायचं म्हटलं की त्यामध्ये गुणवत्ता, स्वच्छता आणि दर्जा हे टिकवता आलं पाहिजे. पण त्यामध्ये तुम्ही लॉंग लाईफ या व्यवसायामध्ये आपण काम करू शकतो. आणि आपण हल्ली आता बघतो ग्राहकांच्या आरोग्याची सोय झाली पाहिजे, त्याची सगळी सोय त्या निमित्ताने चांगली झाली पाहिजे. आणि फूड सेफ्टी ऍक्टनुसार म्हणजे शासनाच्याच वतीने आहे की ग्राहकांच्या आरोग्याची काळजी, हायजीन अँड सॅनिटेशन ह्या सर्व गोष्टी त्या हॉटेलमध्ये मेंटेन झाल्या पाहिजे. आणि हे शासनाच्या जर त्या डिपार्टमेंटच्या लक्षात येत आहे की हे या हॉटेलमध्ये अशी कमतरता पडते तर निश्चितपणे त्यावर तिथं कारवाई होते. तरी गोरक्षरा बंधूंना जुना हॉटेल व्यवसायाचा अनुभव असल्यामुळं फारशी अडचण त्यांना येणार नाही. परंतु गेल्या 30-40 वर्षापासून आता वास्तविक त्यांनी मध्ये सांगितलं की मी मध्येच मुंडे साहेबांकडे आलो. पण मध्येच आले म्हणजे त्या अगोदर सुरगे काकूंकडे होते, अण्णांकडे होते, त्यांना त्यांचा जवळून अनुभव आहे. आणि साहेब तुम्हाला सांगू इच्छितो भाऊ रसाळ त्यांचे वडील ते आमच्या कारखान्याच्या उभारणीपासून ते सोबत होते. म्हणजे कारखान्याच्या गजानन कारखान्याला उभा करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा म्हटलं तरी हरकत राहणार नाही. तर आता मध्ये काय झालं मलाही सांगता येणार नाही. मी मध्ये शिक्षणात गेलो आणि बरेच चेंजेस झाले. तरी हे पुनश्च त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि सरासरी मी साहेबांना सांगू इच्छितो, सर्वांना सांगू इच्छितो, आपण एकंदर परिस्थिती जर जिल्ह्याची जर बघितली, आज युवक नेतृत्व की पोस्टवर विराजमान झालेलं आहे. त्यामध्ये आपले पालकमंत्री ताईसाहेब आहेत, खासदार साहेब आहेत, जिल्हा परिषद अध्यक्षही यंगस्टर मधलेच आहे, बांधकाम सभापती संदीपबाई आहेत. म्हणजे अशा या युवकांच्या माध्यमातून निश्चितपणे विकास झाल्याशिवाय राहणारच नाही. परंतु ताईसाहेब तुम्हाला मी सांगू इच्छितो गेल्या 40-50 वर्षाच्या राजकारणामध्ये म्हणजे मी राजकीय बोलत नाही, म्हणजे आमच्या कुटुंबाच्या राजकीय क्षेत्रामध्ये काकू होत्या, तसेच अण्णाच्या माध्यमातून नेहमी त्यांनी विकासाच्या बाबतीत संघर्ष केला. आणि आपला बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आणि हा ऊस उत्पादकांचा कसा होईल असे गेल्या 30-40-50 वर्षापासून अण्णा मंत्री असताना सहकार्य करत होते, त्या माध्यमातून ते काम करत होते. परंतु आता ताईसाहेब आपण पालकमंत्री आहात म्हणजे मला एवढंच सांगायचंय की अण्णा आमदार असताना, मंत्री असताना मोठं सिंचन क्षेत्र या मतदारसंघामध्ये उभा केलं. अगोदरही चौसाळा मतदारसंघामध्ये अनेक प्रकल्प त्यांनी उभा केले. उघड्या डोळ्यांनी बघण्यासारखा विकास आहे मी सांगण्यापेक्षा. परंतु ताईसाहेब ही जी अण्णांची डायनेमिक स्पीड आहे ही आपण पालकमंत्री या नात्यानं आपण जर भरीव त्याच्यामध्ये हात घातला, भार दिला तर निश्चितपणे या मतदारसंघाचा, या भागाचा विकास राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि मला पूर्ण शाश्वती पाहिजे आहे, नुसतं स्थळीपुरतं नाही, आपण तर राज्याचं नेतृत्व आपण करता. आता तपासची परिस्थिती झाली त्याच्यामुळं आपण बीडच्या सिंचन क्षेत्रासाठी आपण आणखी जर मदत केली तर निश्चित या परिसराला त्याचा फायदा होईल. साहेबांना पुढे कार्यक्रम आहे, मी आपला फारसा वेळ घेत नाही. परंतु माझ्यासारख्या सर्वसामान्यांना आपल्यातलं समजून आपण इथं बोलवलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपण सर्वांचा आभार मानतो. सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद.